नमस्कार विद्यार्थी मित्र हो. यावर्षी इयत्ता 5वीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचा आज हा व्हिडिओ मी घेऊन येत आहे. विद्यार्थी आणि पालकांसाठी दोघांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. एस-ए करिअर अकॅडमीमधून एस-ए क्लासेसमधून मी आपल्याशी हा संवाद साधत आहे. यासाठी नवोदय विद्यालय या विद्यालयात आपल्याला 6वी पासून तर 12वी पर्यंतचं मोफतचं शिक्षण घ्यायचं असेल, तर हे शिक्षण घेण्यासाठी यांची जी प्रवेश परीक्षा असते, ती प्रवेश परीक्षा आपल्याला मेरिटसह उत्तीर्ण व्हावी लागते आणि त्या प्रवेश परीक्षेबद्दल मी या अगोदरच्या व्हिडिओत तुम्हाला डिटेल अशी माहिती दिली. आता आपण या प्रवेश परीक्षेची तयारी करायची म्हणजे 5वीत असणारा विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्यासोबत पालक या दोघांनाही याबाबतची माहिती असणं अत्यंत गरजेचे आहे. यासाठी या प्रवेश परीक्षेसाठी आम्ही तुम्हाला वेळोवेळी प्रत्येक विषयाचे व्हिडिओ पुरवणार आहे. या संदर्भातचे आमचे क्लासेस पण असणार आहे, त्याचीही माहिती आम्ही तुम्हाला वेळोवेळी देत राहणार आहोत. तर यासाठी आमचा जो क्लास आहे तो क्लास म्हणजे एस-सी-ए क्लासेस. या क्लासला तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये हे जे ॲप आहे आमच्या क्लासचं एस-सी-ए क्लास, हे ॲप डाउनलोड करा आणि डाउनलोड केल्यावर तुम्हाला नवोदयची बॅचेस त्याच्यात दिसेल आणि त्यासोबत यात असणारा जो भाषा विषयीचा जो भाग आहे त्या भागाबद्दल आजच्या भागात मी तुम्हाला माहिती देणार आहे. एकदम भाषा विषयाचं जे आपल्याला तयारी करायची, ती तयारी करण्यासाठी मी तुमच्यासोबत असणार आहे. आता बघा, नवोदयच्या परीक्षेमध्ये ज्या पद्धतीनं बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित हे विषय आपल्याला तयारी करायचे, त्याच पद्धतीनं मराठी भाषा याचीसुद्धा आपल्याला उत्तम प्रकारे तयारी करायची आणि ही तयारी करण्यासाठी यात आपल्याला भाषेचं जे व्याकरण आहे, त्या व्याकरणाबद्दलची माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. भाषा ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे आणि मराठी भाषाचं वाचन कौशल्य आणि वाचनातून आकलन हे आपल्याला कितपत होतं, या संदर्भातले प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहे. बघा, उतारा असतो, या उतार्यावरचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आपण या ठिकाणी आज एक उतारा बघूयात. त्या उतार्यातून तुम्हाला लक्षात येईल. बघा, असे प्रश्न येतात, तिथं सुरुवातीला तुम्हाला त्याची प्रश्नामध्ये माहिती दिलेली ती काळजीपूर्वक वाचायची. बघा, खालील प्रत्येक उतारा काळजीपूर्वक वाचा. प्रत्येक उतार्यानंतर 5 प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्नाकरिता ए, बी, सी आणि डी अशी 4 संभाव्य उत्तरं त्यात दिलेली असतात. त्यापैकी केवळ एकच उत्तर बरोबर असतं आणि ते बरोबर उत्तराचा पर्याय आपल्याला वर्तुळात काळा करायचा आहे, हे लक्षात घ्यायचं आहे या ठिकाणी. बघा, उतारा वाचून त्या खालच्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला देता आले पाहिजे, कारण की उत्तरं त्या ठिकाणीच असतात. वाचन हे आपल्याला आकलन पूर्ण झालं पाहिजे, तरच आपण उत्तरं व्यवस्थित देऊ शकतो. बघा, सुरुवातीला आपल्याला हा उतारा वाचायचा आहे. तो उतारा वाचताना पूर्णपणे लक्ष आपलं त्यात असलं पाहिजे. विद्यार्थी मित्र, इकडे लक्ष द्या आणि यातून तुम्हाला लक्षात येईल की आपण वाचन केल्यावर त्याची प्रश्नाची उत्तरं कशी शोधायची. बघा, या ठिकाणी मी वाचन करतोय, तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्या. बिरबलचे खरे नाव महेश दास होते. तो लहान मुलगा असल्यापासून थोर मुघल सम्राट अकबर यांच्या दरबारात राहिला होता. मोठा झाल्यावर बिरबल विद्वान व हुशार बनला. कठीण समस्या सोडविण्यास त्याने बराच वेळा अकबरास मदत केली. एके दिवशी अकबराने आपल्या काही मित्रांना भोजनास बोलवले होते. पाहुण्यांचे मनोरंजन करण्यासाठी एका कथानिवेदकाला बोलवलेले होते. पाहुण्यांना काही विलक्षण कथा ऐकविल्या. अकबराने कथानिवेदकाला सोन्याच्या नाण्याची थैली दिली. तो माणूस इतका कृतज्ञ होता की अकबराच्या स्तुतीदाखल तो म्हणाला, महाराज, आपण स्वर्गाधिपती इंद्रापेक्षाही महान आहात. नंतर तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना अकबराने विचारले, मी खरोखरीच इंद्रापेक्षा महान आहे का? अकबर सम्राट असल्यामुळे सगळे पाहुणे म्हणाले, अर्थात महाराज. मग अकबराने बिरबलास तोच प्रश्न विचारला आणि बिरबलाने उत्तर दिले, होय, नक्कीच आपण जास्त महान आहात, कारण आपण अशी एक गोष्ट करू शकता की जी इंद्राला करता येत नाही. जेव्हा अकबराने विचारले की ती कोणती गोष्ट, तेव्हा बिरबल म्हणाला, आपण एखाद्या दृष्ट माणसाला आपल्या राज्याबाहेर घालवू शकतात,
पण इंद्र तसे करू शकत नाही, कारण सगळे जगच त्याचे आहे. बघा आता हा एवढा पॅसेज आहे, एवढा उतारा आहे. या उतार्यावरून आपल्याला काही प्रश्नाची उत्तरं द्यायची आहे आणि ते उत्तरं शोधण्यासाठी खाली प्रश्न वाचायचे आणि ते प्रश्न वाचल्यावर पुन्हा एकदा उतार्यातून आपल्याला ते प्रश्न शोधायचे. आता हे योग्य ते उत्तर खाली पर्याय पण दिलेले आहे. सारखं वाटतंय, तेच उत्तर असं आहे असं आपल्याला वाटू शकतंय, परंतु आपण या सगळ्या याच्यामध्ये एकदम लक्षपूर्वक उत्तरं सोडायचे, एकदम लक्षपूर्वक ते उत्तरं आपल्याला आले पाहिजे. बघा या ठिकाणी हे उत्तरं शोधताना, हे उत्तरं काढताना आपल्याला पूर्ण उतारा आकलन झाला पाहिजे, तेव्हाच आपण त्या उत्तरापर्यंत जाऊ शकतो. बघा यात पहिला प्रश्न असा आहे, बिरबलाने अकबरास कशाप्रकारे मदत केली? आता या उतार्यात आपल्याला त्याचं उत्तर शोधायचं आहे. त्याने त्यास विलक्षण कथा ऐकवल्या, त्याने त्यास समस्या सोडविण्यास मदत केली, त्याने त्यास पाहुण्यांचे मनोरंजन केले, त्याने त्याच्यासाठी लढाया केल्या. आता या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला वरच्या याच्यातून अंदाज येतोय, ते शोधायचं आहे आणि ते शोधल्यातूनच आपल्याला जे उत्तर आहे, ते बरोबर उत्तर या ठिकाणी टिक करता येणार आहे. दुसऱ्या याच्यामध्ये बघा, जेव्हा अकबराचे मित्र भोजनासाठी आले, तेव्हा त्याने त्यांचे मनोरंजन कसे केले? बघा भोजनासाठी जेव्हा अकबराचे मित्र आले, त्या अकबराचे मित्र आल्यावर त्यांनी त्या पद्धतीनं त्यांना कशा पद्धतीनं त्यांचं मनोरंजन केलं, ते या ठिकाणी आपल्याला त्या उत्तरातून द्यायचं आहे. म्हणजे त्यांनी त्यांच्यासाठी गाणे म्हणण्याकरता कोणाला तरी बोलवले, त्याने त्यांना कविता म्हणून दाखवल्या, त्याने त्यांना कथा ऐकवण्यासाठी एक कथा निवेदकाला बोलवले. त्याचं आपल्याला दिसतंय पाहुण्यांचे मनोरंजन करण्यासाठी एका कथा निवेदकाला बोलवले. या ठिकाणी या ओळीमध्ये त्याचं उत्तर येतंय. म्हणजे आपल्याला या सी उत्तर या ठिकाणी गोल करायचं आहे. या सी उत्तरावर आपल्याला इथं ब्लॅक करून हे उत्तर त्या ठिकाणी सांगायचं आहे त्यांना. अकबराने कथा निवेदकाला कोणते बक्षीस दिले? अकबर जेव्हा तो कथा निवेदक आला, त्या कथा अकबराच्या स्तुतीदाखल तो म्हणाला, की सोन्याच्या नाण्याची थैली. काय दिलंय? सोन्याच्या नाण्याची थैली आहे की. तर त्याने त्याला एक सोन्याच्या नाण्याची थैली दिली. म्हणजे याचं उत्तर बी आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी वरचा पॅसेज हा उतारा अतिशय बारकाईनं वाचायचा आणि वाचल्यानंतर त्या उतार्यातील खालील पर्यायापैकी योग्य उत्तर त्या ठिकाणी निवडायचं आहे. योग्य उत्तर त्या ठिकाणी द्यायचं आहे. बघा दुसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर आहे. मग ते उत्तर आपल्याला त्या ठिकाणी देता आलं पाहिजे. अशा स्वरूपाचा आता चौथा प्रश्न जर घेतला तर कथा निवेदकाच्या स्तुतिवाचक शब्दांशी पाहुणे का सहमत झाले? आणि जो कथा निवेदक होता त्याचे जे स्तुतिवाचक शब्द त्या ठिकाणी बाहेर पडले आणि त्या स्तुतिवाचक शब्दामधून त्याने सम्राटाला खुश करायचे होते. खरोखरच कथा निवेदकाशी सहमत होते. ते जास्त बुद्धिमान नव्हते. त्यांना काय बोलावे ते कळत नव्हते. आता त्याला एकमेव त्या ठिकाणी त्याच्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि मग त्या सगळ्यांनी त्याला विचारलं, की त्या संदर्भात त्याचे उत्तरं त्या ठिकाणी द्यायचे. अकबर खरोखर इंद्रापेक्षा महान आहे, असे बिरबल का म्हणाला? मग या सगळ्या प्रश्नामध्ये आपल्याला ही उत्तरं या पर्यायातून येतात. हा पॅसेज आपण याच्या अगोदर वाचला असेल, नसेल आपल्याला माहिती नाही, परंतु त्या ठिकाणी वाचून ते शोधायचे. बघा आता हा प्रश्न तुम्हाला 2 प्रश्न सांगितले, सहजासहजी सापडले. 3 प्रश्न पहिल्या लाईनला सापडत नाही, तर आपल्याला ते पुन्हा वाचायचे, पुन्हा त्याच्या संदर्भात करायचं. बघा बिरबलाने अकबरास कशा प्रकारे मदत केली? आता बिरबल अकबर या संदर्भातला हा पॅसेज आहे. मग तो कशा पद्धतीने मदत करतोय आपल्याला ते पूर्णपणे वाचायचं आहे. पुन्हा नाही कळत आहे. बिरबलचे खरे नाव महेश दास होते. तो लहानपणापासून थोर मुघल सम्राटाच्या अकबराच्या दरबारात होता. मोठा झाल्यावर बिरबल विद्वान हुशार बनला. कठीण समस्या सोडवण्यास त्याने बऱ्याच वेळा अकबरास मदत केली. सापडलं का? आता पहिल्या चक्करमध्ये नाही सापडलं. दुसऱ्या याच्यात त्याने समस्या सोडवण्यास मदत केली. मग याचं उत्तर काय सापडलंय? बी. मग असं आपल्याला फर्स्ट राऊंडला जरी नाही मिळालं तरी पुन्हा दुसरा राऊंड करायचा. पुन्हा दुसऱ्या राऊंडला त्याचं उत्तर आपल्याला नक्कीच सापडतंय. आता पहिला झाला, दुसरा झाला, तिसरा झाला. आता चौथ्या आणि 5व्या प्रश्नाचं आपल्याला पहिल्या राऊंडला नाही सापडलं. पुन्हा एकदा वाचायचं. कथा निवेदकाच्या स्तुतिवाचक शब्दांशी पाहुणे का सहमत झाले?
बघा आता कथा निवेदक बोलवलेला आहे त्यांनी, त्याने पाहुण्यांना काही विलक्षण कथा ऐकवल्या. अकबराने कथा निवेदकाला सोन्याचे नाणे थैली दिली. तो माणूस इतका कृतज्ञ होता की अकबराच्या स्तुतीदाखल तो म्हणाला की महाराज आपण स्वर्गाधिपती इंद्रापेक्षा महान आहे. नंतर तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना अकबराला विचारले, मी खरोखरच महान आहे का? अकबर सम्राट असल्यामुळे सगळे पाहुणे म्हणाले, अर्थातच. बघा प्रत्येकाला त्यांना सम्राटाला खुश करायचे होते. हां मग अकबराने बिरबलास तोच प्रश्न विचारला. बिरबलाने उत्तर दिले, होय नक्कीच आपण जास्त महान आहात, कारण अशी एक गोष्ट तुम्ही करू शकता ती इंद्राला जमत नाही. जेव्हा अकबराने विचारले ती गोष्ट कोणती, तेव्हा बिरबल म्हणाला, आपण एक दृष्ट माणसाला आपल्या राज्याबाहेर घालवू शकता, पण इंद्र ते करू शकत नाही. अशा स्वरूपाचं. आता इथं ते सम्राटाला खुश करायचे होते. त्यांना ते खरोखरच कथा निवेदकाशी सहमत होते. त्यांना काय बोलावे हे कळत नव्हते. एकदा वाचूनही जरी नाही कळालं तर पुन्हा एकदा पाहायचं. 5व्या ह्याच्यात बघा काय, अकबर खरोखर इंद्रापेक्षा महान आहे असे बिरबल का म्हणाला. बघा अकबर इंद्रापेक्षा महान आहे. तेव्हा बिरबल म्हणाला, जेव्हा अकबराला विचारले ही गोष्ट नक्कीच महान आहेत, कारण आपण अशी एक गोष्ट करू शकता की जी इंद्राला करता येत नाही. सर्व जग इंद्राच्या मालकीचे होते. अकबराचे साम्राज्य इंद्राच्या साम्राज्यापेक्षा मोठे होते. अकबर दृष्ट माणसाला आपल्या राज्याबाहेर घालवू शकतो, इंद्र नाही. अकबर खरोखरच इंद्रापेक्षा महान होता. आता बी बघा इथे दिलेले, एखादा दृष्ट माणसाला आपल्या राज्याबाहेर घालवू शकतात, पण इंद्र तसे करू शकत नाही. मग आता इथे सापडतं आपल्याला हे बी उत्तर आहे, की बघा आता वाचताना आपल्याला वाटतं हे पण उत्तर असू शकतं, ते पण उत्तर असू शकतं, पण ते 4 पर्यायापैकी जे योग्य उत्तर आहे तेच आपल्याला जास्तीत जास्त जवळ कसं जातंय आणि जास्तीत जास्त योग्य उत्तर कोणतं राहील त्या अनुषंगाने आपल्याला तयारी करायची. आता पुन्हा तुमचा 4था प्रश्न राहिलाय. 4था प्रश्न अजून झालेला नाही. 4थ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सापडलेलं नाही. मग करायचं काय? पुन्हा तो पॅसेज पुन्हा चांगल्या पद्धतीनं पुन्हा एकदा वाचायचा. तर प्रश्न नीट वाचायचा की कथा निवेदकाच्या स्तुतिवाचक शब्दाशी पाहुणे का सहमत झाले. आता कथा निवेदकाने या ठिकाणी विलक्षण कथा ऐकवल्या. त्या कथा ऐकवल्यामुळं अकबराने त्यांना सोन्याच्या नाण्याची थैली बक्षीस दिली. आता हे सगळं आपण इथं पाहिलंय, पण या पर्यायामध्ये आपल्याला ते खरोखरच कथा निवेदकाशी सहमत होते. ते जास्त बुद्धिमान नव्हते. त्यांना काय बोलावे हे कळत नव्हते. यापेक्षा सगळ्यात जवळचा पर्याय आपल्याला त्यांना सम्राटाला खुश करायचे होते. कारण की सम्राटच्या राज्यात ते किंवा सम्राटच त्या ठिकाणी असल्यामुळं ते प्रश्न ते उत्तर त्यांची अकबराच्या स्तुती करत होते, म्हणजे खुश करण्यासाठीच स्तुती करत होते. या शब्दातून याचं उत्तर आपल्याला काढता आलं पाहिजे. तर अशा स्वरूपाचे ह्या प्रत्येक उतार्यामध्ये आपल्याला हे प्रश्न तिथंच आहे, ज्याच्यासाठी जास्त काही नाही, त्या ठिकाणचे प्रश्न आपल्याला सोडवता आले पाहिजे आणि ते प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी येतात. बघा काही उतार्यावर तुम्हाला फक्त उतार्यातले प्रश्न येतात. काही उतार्यावर तुम्हाला त्या प्रश्नासोबत ग्रामरचेही प्रश्न येतात. काही उतार्यामध्ये तुम्हाला त्याचा अर्थ विचारला जातोय. काही उतार्यात या संदर्भातला अर्थ पॅसेजमध्ये कोणता आहे असं विचारलं जातंय. काही उतार्यामध्ये सगळे पर्याय आपल्याला उत्तर वाटू शकतात, पण त्यातला चांगला आणि योग्य उत्तर कोणतं होऊ शकतं इथपर्यंत आपल्याला जाता आलं पाहिजे. काही उतार्यामध्ये आपल्याला काही वेळेस एखाद्या शब्दाबद्दलचा अर्थ विचारला जातोय. काही ठिकाणी आपल्याला एका शब्दात उत्तर विचारलं जातंय. काही ठिकाणी आपल्याला एका वाक्यात उत्तर विचारलं जातंय. अशा पद्धतीनं या उतार्यावर आपल्याला त्या ठिकाणी वाचन करून त्या ठिकाणचंच आहे त्या उतार्यातून त्याचं उत्तर शोधण्यासाठी वाचन आणि आकलन कौशल्य आपल्याला भाषेचं विकसित करायचं आहे आणि आम्ही क्लासमधून तुम्हाला त्या सर्व बाबतीतली मदत त्यासोबत करणार आहोत. यासाठी तुम्हाला करायचं काय आहे, आमचं SCA क्लास याचं ॲप डाउनलोड करायचं आहे. तुमच्या फोनमध्ये ॲप डाउनलोड करून ते ओपन करायचं आहे. आमच्या या नवोदयच्या बॅनरखाली तुम्हाला या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. म्हणून मी आजचा या व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाला अशी विनंती करतोय की तुमचा पाल्य किंवा तुमचा मुलगा यावर्षी 5वीला असेल तर नक्कीच ही गोष्ट तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या. जरी नसेल, तुमच्या जवळचं कोणी असेल, तुमच्या नात्यातला कोणी असेल, तुमच्या ओळखीचं कोणी असेल, तुम्हाला वाटत असेल की आपण जर ही माहिती
एखाद्या 5वीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगितले, की त्याचं पुढच्या शिक्षणाचं मार्ग सुकर होऊ शकतो, त्यासाठी तुमच्या नियर बाय जेवढे काही आहे, त्यांना सर्वांना तुम्ही ही माहिती सांगू शकतात. बाकीच्या ज्या संदर्भातलं किंवा या संदर्भातली अधिकची माहिती आहे, तुम्ही जसे आमच्याशी जोडल्या जाल, तसे तुम्हाला त्याबद्दल माहिती होणारच आहे. आमचं एक YouTube चॅनल पण आहे. त्या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करू शकता. YouTube चॅनल SCA क्लासच्या संदर्भातलं चॅनल आहे. त्याला तुम्ही सबस्क्राईब करा आणि मग वेळोवेळी या संदर्भात असणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला त्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतील. म्हणून SCA क्लाससोबत जोडले जावे ही अशी आमची तुम्हाला विनंती आहे आणि नवोदयाच्या क्लासच्या संदर्भातल्या डेली अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.